बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिवाळीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये सगळं आलबेल आणि गोडगोड होण्याची शक्यता आहे। कारण शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकला चलोरीची हाक दिल्यानंतरही युतीसाठी दोन्ही पक्षांनी सकारात्मक संकेत दिलेत। त्यामुळेच आज सकाळपासून भाजप आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या घरी बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज विनायक राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आणि चर्चा केली आहे। तर या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे यांना देखील देण्यात आली आहे। त्यामुळे आता 212 नगरपालिकांसाठी सरसकट नाही, पण जिथे शक्य आहे तिथे युती करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। शिवसेनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर भाजपकडून भाजप कार्यालयात सध्या रश्मी पुराणिक आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, जी आपल्याला अधिक माहिती देईल। रश्मी, सुरुवातीला तुझ्याकडे येतेय, युती होतील काही ठिकाणी असे संकेत मिळतात, चर्चा बैठकांचं सत्र सुरू आहे, भाजप कार्यालयात नेमकं काय घडतंय? काही तांत्रिक कारणांमुळे रश्मीपर्यंत आपला प्रश्न पोहोचत नाहीये। ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, शिवसेनेच्या गोटात काय हालचाली सुरू आहेत? ऋत्विक, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? आपल्या दोनही प्रतिनिधींकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दरम्यान आपण पाहूयात की सकाळपासून नेमकं काय काय झालेलं आहे या चर्चा बैठकांमध्ये। विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांच्यामध्ये चर्चाही झाली अशी माहिती मिळतेय। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती करण्याबाबत चाचपणी सध्या सुरू आहे आणि त्याच संबंधीच्या या चर्चा आज दिवसभर सुरू आहेत। दानवेंशी चर्चा केल्यानंतर विनायक राऊत हे महापौर बंगल्यावरती जाऊन पोहोचले। या सगळ्या संदर्भातली माहिती आहे ती उद्धव ठाकरे यांना देखील फोनवरून देण्यात आलेली आहे। भाजपशी जी काही बोलणी झालेली आहे, जी काही चर्चा झालेली आहे ती उद्धव ठाकरेंपर्यंत देखील पोहोचलेली आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात देखील फोनवरून बातचीत झालेली आहे अशी माहिती मिळतेय। तेव्हा शिवसेना भाजपत युतीसाठी मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीसाठी आता या हालचाली सुरू आहेत। 212 पैकी शक्य आहे तिथे युती करण्याचे संकेत दिले जात आहेत। भाजप कार्यालयातून रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, भाजप कार्यालयात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत? सकारात्मक चित्र बघायला मिळतंय युतीच्या दृष्टीनं? रेश्मा, रावसाहेब दानवे वरळीला सुखदा ज्या इमारतीमध्ये राहतात तिथे खरं तर आज सकाळी शिवसेनेचे जे खासदार आहेत विनायक राऊत ते आले होते आणि त्यांची आणि रावसाहेब दानवे यांची भेट झाली आहे। आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते ती कालपासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि उद्धव ठाकरे यांची देखील चर्चा होते। मुख्यमंत्र्यांची आणि उद्धव ठाकरे यांची देखील चर्चा झालेली आहे। भाजपाने आपली पहिल्या दिवसापासून जी भूमिका होती ती स्पष्ट ठेवली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा युतीसाठी तयार आहे। त्याचमुळे जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेने सांगितलं होतं की आम्ही स्वबळावर जाऊ, तेव्हा देखील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं होतं की युती व्हावी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, हे भाजपाची देखील भूमिका आहे। आणि स्थानिक पातळीवर तसं त्यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली होती, जिथे जिथे युती करणं शक्य आहे तिथे युती झालीच पाहिजे। त्यामुळे आता देखील जेव्हा शिवसेनेबरोबर चर्चा सुरू आहे तेव्हा देखील भाजपाने आपली भूमिका ही स्पष्ट ठेवलेली आहे। 212 ज्या नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये निवडणुका आहेत तिथे स्थानिक पातळीवर जिथे पण शिवसेनेबरोबर युती करता येईल, जिथे पगडं भारी असेल भाजपाचं, जिथे दोन्ही पक्षांना जास्त जिंकण्याच्या या शक्यता वाटतात तिथे तिथे युती करावी। कारण जेणेकरून की राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त जागा मिळवता येतील। त्यामुळे भाजपानेही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच पातळीवर सकारात्मक चर्चा चालू आहे। कुठेतरी भाजपाला पण हे वाटतं आहे की दिवाळीच्या मुहूर्तावर ही युतीची जी घोषणा आहे ती व्हावी आणि दोन्ही पद्धतीने जे स्थानिक पातळीवर एक मेसेज जावा, संदेश जावा की दोन्ही पक्ष हे युती करतील, जिथे शक्य आहे तिथे हा संदेश जावा, ह्याच दृष्टिकोनातून ह्या सध्या चर्चा सुरू आहेत। निश्चित। रश्मी, तू आपल्यासोबत राहाच। महापौर बंगल्याच्या परिसरातून ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, भाजपमध्ये काय हालचाली सुरू आहेत, त्यांची काय धारणा आहे ते आपण ऐकलं रश्मीकडून। शिवसेनेच्या गोटात काय हालचाली सुरू आहेत? सगळी जी काही पक्षातली चर्चेची माहिती आहे ती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचली आहे?
निश्चित रेश्मा, सध्या मी महापौर बंगल्याच्या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपण आता सध्या जी माहिती मिळते ते खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंकडे जो चर्चा झालेली आहे रावसाहेब दानवेंसोबत त्याचा पूर्ण तपशील या ठिकाणी उद्धव ठाकरेंसमोर ठेवणार आहेत आणि युतीच्या संदर्भात नेमकी भूमिका पक्षाची काय आहे भाजपकडनं ती समजवणार आहेत। उद्धव ठाकरेही कुठेतरी समर्थक असल्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत, कारण स्थानिक पातळीवरती ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी युती केली पाहिजे, त्याचा फायदाच होईल असं आता सांगण्यात येते वरिष्ठ पातळीवरती। परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित आहे, संख्याबळाच्या आणि मताच्या राजकारणात स्वाभिमानाचं जे राजकारण सातत्याने शिवसेना आणि भाजपचं समोर आपल्याला दिसते ते कसं सोयीस्कररित्या मागे पडतंय हे आपण बघू शकतो। कुठेतरी ह्या युतीमुळे पुन्हा एकदा आपण असंही म्हणू शकतो की मुंबई, ठाणे, नाशिक ह्या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकाबाबतही अशीच सकारात्मक चर्चा पुढे होणार का आणि सेना भाजप पुन्हा एकत्र येणार का हेही प्रश्न आता सातत्याने समोर येतील। मात्र आता सध्या या चर्चा सुरू आहेत आणि सकारात्मक चर्चा आहेत आणि युतीबाबतचा निर्णय आता थोड्याच वेळात होऊ शकतो, तो सकारात्मकही असू शकतो आणि जर तसं झालं तर मात्र एक संयुक्त पत्रकार परिषद सेना आणि भाजपच्या नेत्यांकडून घेण्यात येईल आणि त्याची घोषणा करण्यात येईल। रेश्मा, नक्कीच ऋत्विक, आजच ही पत्रकार परिषद होऊ शकते? अजूनही चर्चा सुरू आहेत, नेमक्या कुठल्या कुठल्या जागा आहेत, कुठे भाजपचे मतदार जास्त आहेत, कुठे शिवसेनेचे मतदार जास्त आहेत याची चाचपणी केली जाईल। त्यांचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते कुठे स्ट्रॉंग आहेत याची चाचपणी केली जाईल। काही टेक्निकल मुद्दे आहेत जसं विड्रॉवल, आता विड्रॉवल घेण्यासाठी पुन्हा आपल्या सगळ्या उमेदवारांना गळ घालावी लागेल। जे उमेदवार आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांचं रिॲक्शन काय आहे हे याची चाचपणी करायला लागेल। त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांना गृहीत धरून याबाबत विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो। रेश्मा, नक्कीच ऋत्विक, आणि या पत्रकार परिषदेकडे आपली नजर असेल। ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। रश्मी पुराणिक, तुझेही आभार सगळी माहिती दिलीस त्याबद्दल।